नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सागर रूममध्ये येऊन वैतागत असतो. तो म्हणतो की काय चाललंय मुक्ताचं ना काहीच कळत नाहीये. घरातल्यांना पण असंच करून ठेवलंय. घरातल्यांना पण नुसतं खिशातच घालून ठेवलंय यांनी. सगळेजण घरातली यांचं ऐकतात. आणि हो, तसंही माझी काय दिसते यांना तर माझी चिडचिड दिसते फक्त. पण मी का चिडचिड करतो हे कोणालाही कळत नाही. त्याच्या मागची कारणं कोणालाही दिसत नाहीत. पण नाही, असं मी शांत बसणार नाही. काही केलं तरी या मुक्ताला मी सोडणार नाही. यांना चांगलाच धडा शिकवणार आहे. त्याच वेळेला सागर कपाट उघडतो तर कपाटामध्ये मुक्ताच्या साड्या असतात. सागर म्हणतो की हजारदा यांना सांगितलं की माझ्या कपाटामध्ये साड्या ठेवू नका, तरीही या पुन्हा पुन्हा निर्लज्जासारख्या त्याच कपाटामध्ये साड्या ठेवतात. कितीदा काढल्या तरी पुन्हा पुन्हा तिथेच ठेवत असतात. हरकत नाही, पण यांना काय वाटतं या कपाटात साड्या ठेवतील आणि मी काढणार नाही. मी पुन्हा या साड्या काढणार असं म्हणून सागर त्या साड्या करायला जाणार. तेवढ्यातच मुक्ता तिथे हजर असते. मुक्ता त्याला कपाट उघडूच देत नाही. तेव्हा मुक्ता म्हणते की काय करताय, माझे कपडे काढून बाहेर फेकताय का? तेव्हा मग आता सागर म्हणतो की हो, फेकतोय बाहेर, सांगा काय करणार आहात? तेव्हा मुक्ता म्हणते की माझ्या कपड्यांना हात लावून बघा, मग मी दाखवते की काय करणार आहे ते. त्याच वेळेला आता सागर हा मुक्ताकडे बघत असतो. मुक्ता ही खूपच चिडलेली असते. म्हणूनच आता सागर हा 2 मिनिटं बाजूला होतो. मुक्ता ही त्याला कपाट उघडून देत नसते. परंतु आता सागर हा म्हणत असतो की बाजूला व्हा तिथून. मुक्ता म्हणते की नाही होणार बाजूला. तेव्हा मग आता सागर म्हणतो की तुम्हाला सांगितलं माझ्या कपाटात साड्या ठेवायच्या नाही, परंतु तुम्ही ऐकत नाही. मग आता सागर हा चिडतो आणि कपाट उघडून एक एक सगळी साडी मुक्ताची बेडवर टाकून देतो. त्यानंतर आता सागर तिथेच उभा असतो. मुक्ता ही सागरला बाजूला ढकलून देते आणि त्यानंतर सागरचे देखील सगळे कपाटातले कपडे ती बेडवर टाकून देते. आता सागर म्हणतो हे काय करताय तुम्ही? मुक्ता थांबा. परंतु मुक्ता काही थांबायला तयार नसते. ती सागरचे एक एक कपडे घेऊन पूर्ण बेडवर टाकून देते आणि ती व्यवस्थित जसाच तसे सागरला उत्तर देते. आणि सागर म्हणतो की हे काय केलं तुम्ही? माझे कपडे पूर्ण बाहेर टाकून दिले. तुम्ही निघा इथून, अगोदर इथून निघा. मला तुमचं तोंडही बघण्याची इच्छा नाहीये आणि तुमच्याशी बोलायचं देखील नाहीये. तेव्हा मुक्ता म्हणते की मलाही तुमच्याशी बोलण्याची इच्छा नाहीये. माझ्याशी जे काही वागताय ना त्यानंतर मलाही तुमचं तोंड बघण्याची इच्छा नाही. त्यावेळेला मग आता सागर म्हणतो की गुड, मग चला निघा इथून, अजिबात इथे थांबू नका. तेवढ्यात सई येते आणि म्हणते की काय पप्पा, मुक्ताई, तुमचं काय चाललंय? तुम्ही भांडताय का एकमेकांशी? तुमचा भांडणाचे आवाज बाहेरपर्यंत येत आहेत. काय चाललंय? आणि हा कसला पसारा घालून ठेवलाय तुम्ही? तुम्ही दोघंही लहान मुलांसारखे का भांडताय? तेव्हा आता दोघांचेही तोंड बंद होतात. सागरला काय उत्तर द्यावे काहीच कळत नाही. मुक्ता म्हणते की बरं सई माऊ, ऐकतेस का? आपण काही दिवस आजीकडे राहायला जाऊया का? तेव्हा ती म्हणते की हो, जाऊया आपण आजीकडे राहायला. तेव्हा आता सागर म्हणतो की नाही, सई कुठेही जाणार नाही. सई, तू इथून कुठेही जायचं नाहीये, इथेच राहायचंयस तू. तेव्हा ती म्हणते की चल सई माऊ, मग मला बॅग भरायला मदत करतेस? तेव्हा ती म्हणते की हो चालेल, मी करते मदत. आणि त्यानंतर मग आता मुक्ता बॅग भरत असते. सई देखील मदत करते. परंतु सागर म्हणतो की सई, तू इथून कुठेही जाणार नाहीयेस, तू इथेच थांबणार आहेस. तेव्हा ती म्हणते की नाही पप्पा, मी पण जाणार आहे मुक्ताई बरोबर. मला ना तिकडे आजीकडे खूप आवडतं. आजी मला छान छान गोष्टी सांगते आणि गोड गोड खाऊ देते. त्याचप्रमाणे पूर्वाबा आणि मी दोघेजणही मिळून झाडं लावतो. मलाही जायचंय मुक्ताई बरोबर आजीकडे. असं म्हणून आता सागर हा तिथे गप्पच उभा राहतो. आणि त्यानंतर आता सागर मुक्ताला बॅग भरताना बघत असतो. तो गप्प असतो. मुक्ता ही बॅग ठेवते तेव्हा तिची तिथे ठेवायला जागा नसते. म्हणूनच ती सागरचे जे कपडे असतात ते बेडवरचे उचलून खाली जमिनीवर टाकून देते आणि म्हणते की इथे जागाच होत नाहीये. आणि नंतर ती पुन्हा एकदा बॅग पॅक करते आणि म्हणते की चल सई माऊ. आणि सई तिच्या हाताला धरून तिथून निघून जाते. सागर म्हणतो की सई थांब, परंतु ती काही ऐकत नाही. ती तिथून मुक्ताचा हात धरते आणि निघून जाते. सागर मात्र आता तिथे तसाच गप्प उभा असतो. आणि मुक्ताने आणि सईने दोघांचंही सागरचं ऐकलेलं नसतं आणि सागर तिथल्या तिथेच आता एकटा उभा राहतो. अशा प्रकारे मुक्ता आणि सागर यांचं भांडण झालेलं असतं. आणि मुक्ता मात्र आता इथे माधवीकडे निघालेली असते. नंतर सागर तिथल्या तिथेच उभा असतो. तो सगळे खाली पाडलेले कपडे आता गपचूप उचलत असतो. त्यानंतर मुक्ता बाहेर येते आणि बाहेरच्या टेबलवर ती बॅग ठेवते आणि त्याच्यामध्ये सईचे कपडे, शाळेचा ड्रेस वगैरे सगळं काही तिच्या रूममधून ॲड करून घेत असते. आणि म्हणते की आता बसा गपचूप, तसेच खूप भांडायचं आहे ना, किती समजवलं परंतु कळत नाही. ठीक आहे, आता मी इथून जाते ना, मी येणारच नाहीये. एक पुरणपोळी बनवा किंवा गुलाबजाम बनवा, अजिबात मी नमणार नाही, अजिबात मी कशालाही विरघळणार नाही. वैतागत असते आणि बॅग भरत असताना तिला तिथून इंद्राचा आवाज येतो आणि ती म्हणत असते की काय ग, ए मुक्ता, काय करतेस तू? ही बॅग कोणाला भरतेस? तेव्हा ती म्हणते की
अय्या मम्मी तुम्ही? तेव्हा ती म्हणते की हो मीनीच. काय झालं, तू बॅग कणाला भरते आणि कुठे चाललीस तू? तेव्हा ती म्हणते की अहो मम्मी ॲक्च्युली काय ना, आई बाबा बऱ्याच दिवसानंतर येत आहेत गावावरून आणि कसं आहे ना, घर इतके दिवस बंद आहे तर म्हटलं जरा थोडीशी स्वच्छता करते, जरा तारे खिडकी उघडते, म्हणजे कशी हवा जरा रूममध्ये खेळती राहील. तसं घर स्वच्छ ठेव, पण कसं थोडे दिवस बंद होतं ना म्हणून उघडते आणि म्हणूनच म्हटलं की तिथे जावं. तसंही मला आई म्हणाली की दिवाळी पण जवळ येते तर थोडं फराळ बनवायलाही माझी मदत होईल, म्हणूनच म्हटलं मी तिथे जाते. तेव्हा आता लगेच ती म्हणते की नक्की हेच कारण आहे की आणखी काही कारण आहे? तेव्हा मुक्ता म्हणते की हो मम्मी हेच कारण आहे, आणखी दुसरं कोणतं कारण असणार आहे? मग आता लगेच स्वाती म्हणते की अगं पण बॅग घेऊन जायची काय गरज आहे, इथेच तर राहतेस, चेंज करायला इकडे येत जा आणि तिकडे राहत जा. मुक्ता म्हणते की हेच तर होतं ना दरवेळी, माहेर जवळ असलं की कसं माहेरी पूर्णपणे राहण्याचं फिलिंगच येत नाही, कपडे वगैरे घेऊन गेलं की कसं फिलिंग वाटतं ना माहेरहून जाऊन आल्याचं, म्हणूनच मी हे कपडे सगळे घेऊन जाते. मग आता इंद्रा म्हणते की ठीक आहे, आता तू जाण्याचं ठरवलंच आहे, बॅग भरली आहेस तर मी बोलली म्हणून तू थांबणार थोडीच आहे, जा ठीक आहे जा, परंतु एक गोष्ट लक्षात ठेव हा, आपल्याकडे पण दिवाळी असते. तेव्हा मुक्ता म्हणते की हो मम्मी ठीक आहे. अशा वेळेला आता मुक्ता आणि सई दोघीजणही घर सोडून निघालेल्या असतात. तिथे सावनी म्हणत असते की मुक्ता तिथे जाऊन गोड गोड लाडू आणि करंज्या केल्यास म्हणजे काही तुझ्या तोंडाची चव बदलणार नाही, तुझ्या तोंडाची चव कडू झाली आता आणि ती मी केली आहे. मी यांना माहिती नसेल पण मला माहिती आहे, तू चक्क घर सोडून जातेस. आता सागर आणि मुक्ता हे दोघेही आता एकमेकांबरोबर नसणार, म्हणजे त्यांच्या दोघांच्याही मनात संशयाला मला आणखी जागा निर्माण करता येणार. मुक्ता जा, तुला तिथे जायचंय ना तिथे जा, परंतु आता बघ मी जे काही केलंय याचा घाव चांगलाच वर्मावर लागला आहे असं मला म्हणावं लागेल. मुक्ता आणि सागर तुम्ही दोघेही आता वेगळे होणार आणि कायमचे. बघा मी आता पुढे काय काय करते ते, आणि आता तर मला खरी मज्जा येणार आहे असं म्हणून सावनी आता खूपच खुश होत असते. तेवढ्यातच सावनीचा फोन वाजतो आणि तिला तिच्या मैत्रिणीचा फोन आलेला असतो. सावनी म्हणते की बोल जीव काय म्हणतेस? तेव्हा ती म्हणते की सावनी सगळं लक्षात आहे ना तुझ्या, आता यंदा आपल्याला किटी पार्टी करायची आहे, ती प्री दिवाळी किटी पार्टी. तेव्हा सावनी म्हणते की हो हो अगं मी कशी विसरेन, मागच्या वेळेला माहिती आहे ना तुला, मी जिंकता जिंकता राहिले, अगं ती जिंकली आणि मी तशीच राहिले. तेव्हा ती म्हणते की हो या टाईमला बघूया ना, बेटर लक, नक्कीच जिंकशील. तेव्हा ती म्हणते की काय माहिती माझ्या हातामध्ये ते कधी लागतंय आणि मी कधी जिंकते. तेव्हा ज्योती म्हणत असते की हो गो जिंकशील जिंकशील, अजिबात काळजी करू नको. तेव्हा ती म्हणते की बघ ना यंदाच्या किटी पार्टीला मला पैसे मिळता येतात का ते बघ ना. तेव्हा ती म्हणते की यंदाचा कसं शक्य आहे ग, अगं अगोदरच्याच महिन्यामध्ये तुला माहिती आहे ना मोहिनीने आपल्याला सांगून ठेवलंय की तिला हवेत पैसे. तेव्हा ती म्हणते की तसं नाही ग, पैसे मिळाले असते ना तर थोडी मदत झाली असती. तेव्हा जो म्हणते की काय मदत, म्हणजे तुला पैशांची मदत हवी आहे का? ती म्हणते की तसं नाही ग, माझं सगळं काही लाईफस्टाईल हँडल करायला पैसे आहेत, पण कसं बाकीचं नाही काम होतं, त्यामुळे मला जरा पैसे मिळाले असते तर बरंच झाले असते. ज्योती म्हणते की मी मदत करू का? सावनी म्हणते की नको, अगं मला ते फक्त किटी पार्टीचे पैसे मिळत आहेत का तेवढं बघ, काही ॲडजस्ट होत आहे का तेवढं बघ हा. तेवढा जो म्हणते की हो हो चालेल मी बघते, काहीच प्रॉब्लेम नाही, चालेल मी आता काही ट्राय होतं का ते बघते असं म्हणून ती फोन ठेवून देते. नंतर आता सावनी विचार करते की कोणाला काय सांगणार की मला कशी पैशांची गरज लागते ते, इतकं हे महागडं लाईफस्टाईल हँडल करता करता माझ्या नाकीनऊ येतात. इथे मला नेल आर्टलाच किती पैसे जातात आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींसाठी पैसे जातात, आणि हा सागर तर पैसे देतो, त्याचं पॉकेट मनी एवढं छोटूसं आहे की माझं त्याच्यात काहीच होत नाही. आणि त्या लक्कीच्या प्रकरणामध्ये त्या रिसेप्शनिस्टला पैसे द्यावे लागले होते, तिथे पण माझे पैसे गेले. आता काय करायचं ना मला खरंच काही कळत नाहीये, पण हे किटी पार्टीचे जर मला पैसे मिळाले तर खरंच खूप चांगलं होईल. काय करू कसं करू मला काहीही सुचत नाहीये. हे पैसे मिळाले ना की निदान पुढचे काहीतरी महिने असेच घालवता येतील असा विचार ती करत असते. अद्वी घरी आलेली असते आणि ती आता हसत असते. तेव्हा मुक्ता म्हणते की काय मी इतकं सिरियस आहे आणि तुला हसायला सुचतंय? तेव्हा ती म्हणते की मी गमतीने किंवा मजेने नाही हसते ग, मी ना देवाकडे एकच प्रार्थना केली होती की तुझं लग्न झाल्यानंतर तुला असा नवरा मिळू नये जसा की मला मिळाला होता. खरंच याचा अर्थ की तुलाही तसाच नवरा मिळालेला आहे. तेव्हा मग आता मुक्ता म्हणते की हे बघ आई, एकतर तू बाबा आणि त्या सागरला कम्पेअरच करू नकोस, दोघांचं काहीच कम्पॅरिझन नाहीये, बाबा किती सपोर्टिव्ह केअरिंग आहेत. तेव्हा मग आता ती म्हणते की हां तुझ्यासाठी बाबा म्हणून तू तुझ्यासाठी सपोर्टिव्ह समजूतदार आणि केअरिंग आहे, परंतु नवरा म्हणून ते वेगळे असू शकतात ना, जसं सागर तुझ्यासाठी आहे आणि परंतु सागर हा सईसाठी कसा सपोर्टिव्ह आणि केअरिंग आहे तसंच आहे. दोन्ही नाती ही वेगवेगळी माणूस दृष्टिकोनातून बघू शकतो ना.
एक मात्र नक्की, हे सगळे पुरुष हे सारखेच असतात आणि ते बायकोच्या मनातलं ओळखण्यासाठी सपशेल नापासच असतात. तेव्हा मग आता मुक्ता म्हणते की नाही आई, अगं सागरचं तसं नसायचं. सागर मला नेहमी समजून घ्यायचे. प्रत्येक वेळेला आमच्यामध्ये समजूतदारपणा असायचा. गेले काही महिने आमच्यामध्ये छान संवाद व्हायचा. आम्ही डोळ्यातून एकमेकांना समजायचो, कृतीतून एकमेकांना व्यक्त व्हायचो आम्ही. आणि मी जे काही बोलायची सागरला समजायचं. आणि घर दोडण्यासाठी जे धागे लागतात ना, त्यातलं जर एक टोक माझ्याकडे असायचं तर सागरने ते दुसरं टोक कायमच धरून ठेवलेलं असायचं. मी जे सांगायची त्याच्यावर सागर डोळे झाकून विश्वास ठेवायचे. माझ्यावर कधीही कुठल्याही प्रकारचा आरोप नाही केला त्यांनी. परंतु मला आत्ता कळत नाहीये, आता असं काय घडलंय की त्यांनी माझ्यावर इतका संशय घेतलाय. असं काय झालेलं आहे जे इतका संशय घेत आहेत ते माझ्यावर. असं म्हणून आता इथे मुक्ता ही माधवीला सगळं काही सत्य सांगत असते. त्यानंतर मिहिर आता सागरच्या घरी ऑफिशियल कामासाठी आलेला असतो आणि सागरकडून सह्या करून घेत असतो आणि म्हणतो की हे बघ, या पेपर्सवर सह्या करायच्या आहेत. त्याच वेळेला तो म्हणतो की ठीक आहे, झाल्या तुझ्या सह्या, हे घे. मग मिहिर विचारतो की काय झालंय दादूस, तुझा चेहरा असा का झालाय, तुझ्या चेहऱ्यावरचा रंग उडाल्यासारखं काय झालंय. आणि मुक्ता वहिनी कुठे आहे? बाहेर किचनमध्येही नव्हती, कुठेच नव्हती, बघितलं मी तिला. तेव्हा मग तो म्हणतो की निघून गेली ती. तेव्हा मग मिहिर म्हणतो की म्हणजे. तेव्हा सागर त्याला सांगतो की मुक्ता घर सोडून आईकडे निघून गेले आहेत. हे ऐकल्यावर मिहिर म्हणतो की अरे काय बोलतेस तू, हे कशा निघून गेल्या ते. तेव्हा मग आता तो म्हणतो की हो हो, शांत हो शांत हो, आमच्यामध्ये वाद झाले. मी त्यांचे कपडे कपाटातून खाली फेकून दिले. मग तेच कपडे त्यांनी बॅगेत भरले आणि मग चिडून आईकडे निघून गेल्या. सोबत गेल्या तर गेल्या, सईला पण घेऊन गेल्या. हे ऐकल्यावर मिहिर म्हणतो की दादूस, हे सगळं तू इतक्या शांतपणे कसं सांगू शकतोस आणि तू मुक्ता वहिनी बरोबर असं कसं वागू शकतोस, मला कळत नाहीये. तेव्हा मग आता सागर म्हणतो की मग मी काय बघायला हवंय. आणि मिहिर, हे बघ, तुला पण आता त्यांचाच पुळका येणार आहे का? मला माहित होतं तुला तुझ्या बहिणीचाच पुळका येणार. तेव्हा मिहिर म्हणतो की दादूस, असं काही नाहीये, परंतु मुक्ता वहिनी तशी नाहीये हे तुला माहितीये ना, त्या कशा आहेत आपल्याला चांगलंच माहितीये, परंतु तू असं का करतोयस. पुढे म्हणतो की पण घरातल्यांना काय सांगितलंय मुक्ता बहिणीने. तेव्हा तो म्हणतो की घरातल्यांना काहीच सांगितलं नाहीये, मम्मीलाही तिने काहीच सांगितलं नाहीये, घरी जाते असं फक्त सांगितलंय. परंतु स्वतःच्या आईला मात्र सगळं खरं खरं जाऊन सांगणार की काय घडलंय काय नाही ते. हा दीडशाना आला माझ्या प्रेमाची परीक्षा घ्यायला. त्याच वेळेला इथे मुक्ता म्हणते की मी मुळात म्हणते की परीक्षा घ्यायचीच कशाला असते प्रत्येक वेळेला स्त्रीची पुरुषाने. आणि हे आयुष्य आहे, लग्न आहे, ही काय परीक्षा आहे का शाळेतली, जी प्रत्येक वेळेला प्रश्नपत्रिका द्यायची आणि मग उत्तरं सोडवत बसायची. प्रत्येक वेळेला यांना प्रश्नांची उत्तरं तर सोडवता येतच नाहीत आणि ती उत्तरं ही जेमतेम कधीतरी बरोबर असतात. तेव्हा ती म्हणते की नाही ना, प्रत्येक वेळेला ती उत्तरं बरोबर नसतात, कधीतरी जेमतेम या पुरुषांना उत्तरं नीट द्यायला जमत असतात. त्याच वेळेला मग आता मुक्ता म्हणते की एक्झॅक्टली, मला हेच म्हणायचंय, त्यांना प्रत्येक वेळेला आपल्याला समजून घेता येत नाही ना, मग तरीही आपण यांना ग्रेस मार्क द्यायचे, पुढच्या इयत्तेमध्ये टाकायचे आणि त्यानंतर मग यांना असं वाटतं की आपण सगळीकडे चांगलं केलं, आपण सगळ्या इयत्ता पास झालो आणि पुढे गेलोय, आपण खूप हुशार आहोत. परंतु काय, यांना हे कळत नसतं की आपण हे सगळं केलंय आणि मनापासून नंतर यांचं म्हणायला मोकळे असतात की मी तर काहीच केले नाही, परंतु चुका केल्या तर एखादी आपल्याकडून चूक झाली तर त्याला त्यांना माफ करायचं नसतं आणि कसं आहे ना, प्रत्येक वेळेला स्वतःच सिद्ध करायचं असतं. तेव्हा मग आता तिला माधवी म्हणते की एक काम कर ना, जर मनापासून नीट काही सांगत नाहीयेत, बोलत नाहीयेत, तर तू त्यांच्याशी बोल ना, त्यांचा गैरसमज समजवण्याचा किंवा मिटवण्याचा प्रयत्न कर. तेव्हा मग ती म्हणते की एकदा काय, हजारदा गेले असते त्यांच्यासमोर, त्यांच्याशी बोलले, त्यांना म्हणत होते की बोला, तुमच्या मनात काय, परंतु नाही, अजिबात नाही. अगं आई, झोपलेल्याला जागा करता येतं, परंतु झोपलेल्याचं सोंग करणाऱ्याला कसं जागा करता येणार. त्यांनी काही गोष्टी मनावर इतक्या करून घेतल्यात, इतक्या अजूम करून ठेवल्यात, मग मी काय करू. त्यांच्या मनातल्या गोष्टी काढता येईल, परंतु त्यांच्या डोक्यात जे काही चाललंय ते मी कसं शिरून काढू, मला हेच कळत नाहीये. मी किती समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना आपलं काही समजायचंच नाहीये. त्यांना प्रत्येक वेळेला अज्युम केलंय, करून ठेवलंय, तेच ऐकायचं, तर त्याला मी तरी काय करणार आहे, असं ती म्हणते. नंतर आता सागर म्हणत असतो की मोठे मोठे प्रश्न, मोठे मोठे शब्द वापरतात माझ्यासमोर, म्हणे काय अग्निपरीक्षा. मी थोडी सांगितले त्यांना त्यांच्या प्रेमाची अग्निपरीक्षा द्या म्हणून, आणि या काही कलियुगातल्या सीता आहेत का माझ्यासमोर अग्निपरीक्षा द्यायला. मी सांगितलंय, मी असं काही बोललो नाही अग्निपरीक्षा द्या वगैरे किंवा काही सिद्ध करा. स्वतःच निघून गेल्यात, लाज वाटली असेल ना त्यांना स्वतःची. बरं, गेल्या तर गेल्या, सईला घेऊन गेल्या आणि ही पण छोटी गेली उडत उडत. तेव्हा मीर म्हणतो की दादूस, अरे हे काय केलं आहेस काय तू पण जा तिथे. तेव्हा सागर म्हणतो की कशासाठी, मी का जाऊ. तेव्हा तो म्हणतो की हे बघ दादूस, मी वहिनीला व्यवस्थित ओळखतो, ती असं अजिबात करू शकत नाही. अरे तिने राखी बांधली मला, मी भाऊ आहे तिचा, मी तिला समजतो ती कशी आहे ते. तेव्हा तो म्हणतो की अच्छा, तुला तिचाच पुळका आला, आपल्या मैत्रीचं तुला काही वाटत नाहीये, ठीक आहे
जा जा, तुला तिचाच कुळ काय दे. तेव्हा मिहीर म्हणतो की दादू सॉरी, हवं तर मी माफी मागतो. तर म्हणतो की नको, काहीच गरज नाहीये तुझ्या सॉरी बिरीची. हे घे, हे तुझी फाईल घे आणि निघ इथून. तरीही मिहीर त्याला समजावत असतो की ऐक माझा दादूस, प्लीज ऐकून घे. परंतु सागर काही ऐकायला तयार नसतो. सागर म्हणतो की नाही, तू निघ इथून, असं म्हणून तो त्याला तिथून हकलून लावतो आणि वैतागत असतो. तर सावनी इथे किचनमध्ये कामं करत असते आणि तिला असं करत असताना इंद्रा आणि स्वाती बसलेले असताना इंद्राला स्वाती विचारते की काय गं मम्मी, ह्याचं काय चालू आहे, काय करते काय ही, बरी आहे नाही. तेव्हा मग आता इंद्रा म्हणते की अगं हो, आज ना सकाळपासून कामं करायला बघते. अगं मला विचारते मम्मी तुम्हाला कॉफी देऊ की चाय देऊ, आणि तुला सांगू मला वाटते मुक्ता गेली ना म्हणून ही सगळं पुढे पुढे करून मुक्ताची जागा घेण्याचा प्रयत्न करत असेल. आता काय तर भांडी घासते. मला विचारत होती मम्मी ही भांडी घासू का. मी म्हटलं घास, काय आहे घास, असं म्हटल्यावर आता ती भांडी घासायला गेली आहे. मला तर वाटतंय ना ती सगळी मुक्ताची जागा घेण्यासाठी करत आहे. तर मी तर म्हटलं कशाला सोडू, करू दे कामं, त्याच निमित्ताने आपल्या घरातली कामं तरी होतील 4, असं म्हणून आता दोघीजणी हसत असतात. आणि इंद्रा म्हणते की मला तर नाही असं बघून खूपच मजा येते, थांब आता बघ मी पुढे काय करते ते. तेव्हा आता इंद्रा सावने ए सावने असं बोलून तिला बोलवते आणि म्हणते की बरं सावने तुझी भांडी घासून जायली का. तेव्हा ती म्हणते की नाही मम्मी घासतच आहे मी, काय झालं सासूबाई तुम्हाला काही हवं होतं का. तेव्हा लगेच ती म्हणते की अगं एक काम होतं. स्वाती म्हणते की अगं सावनी काय झालं ना, ॲक्च्युली आपल्या घरातली जी वॉशिंग मशीन होती ना ती बिघडली आहे आणि नवीन वॉशिंग मशीन घेतली आपण, परंतु ना त्याचा डेमो काहीतरी राहिला आहे. म्हणूनच आम्ही म्हणत होतो की जर त्या वॉशिंग मशीनने कपडे न धुता तू हाताने धुतले असतेस तर. तेव्हा मग आता इंद्रा म्हणते की हो गं, कसं आहे ना मीने धुतले असते पण माझी कंबर दुखते. तेव्हा आता लगेच सावनी म्हणते की कपडे धुवायचेत आणि तिचा चेहरा वाकडा होतो. ती विचार करते की बापरे इतके सगळ्यांचे कपडे मी धुवायचे. इंद्रा विचारते की काय ग सावने काय झालं, तू कसला विचार करते. त्यावेळेला आता इथे लगेच ती म्हणते की जाऊन दे, तुला नसतील जमत तर मलाच धुवावे लागतील. मग आता सावनी म्हणते की नको नको, अहो तुम्ही का धुताय, तुम्ही बसा मी धुते ना कपडे, असं म्हणून ती निघून जाते. आणि इथे स्वाती आणि इंद्रा तिची मजा घेत असतात. त्यानंतर इथे माधवी ही मुक्ताला म्हणत असते की निसर्गाने समतोल विचार करण्याची शक्ती फक्त आपल्या बायकांकडे दिलेली असते. आपण मती, युक्ती आणि शक्तीने विचार करू शकतो, परंतु या पुरुषांचं तसं नसतं. हे कोणत्याही विचार व्यवस्थितपणे करू शकत नाहीत. आणि कसं आहे ना, आपण स्त्रिया बोलतो किती, तेव्हा मग हे पुरुष म्हणतात की किती बोलतात या बायका, किती बोलतात या बायका, परंतु आपण काय करतो तर आपण मनातल्या सगळ्या गोष्टी या बोलून दाखवत असतो. हसतो, चिडतो, रुसतो, सगळ्या गोष्टी कशा मनातल्या बाहेर काढून टाकतो आणि आपलं मन मोकळं करतो. आणि याने सगळ्यांनी काय होतं तर मनामध्ये नवीन गोष्टी निर्माण करायला जागा मिळते, नवीन गोष्टी ॲड ऑन करायला स्कोप मिळतो. म्हणूनच आपण वेगवेगळ्या गोष्टी या मनामध्ये ठेवत असतो. परंतु या पुरुषांचं तसं नसतं ना. पुरुष स्वतःचं मन कधीही व्यक्त करत नाहीत आणि त्यांचं मन असं अगदी विचारांनी किंवा कुठल्या टेन्शनने गच्च झालेलं असतं. म्हणून ते दुसऱ्या कोणत्या गोष्टींचा विचारही आपल्यासारखा सारसार करू शकत नाहीत. आणि सागररावांचं म्हणशील तर तसंच झालंय त्यांचं की त्यांचे आज जुन्याचं काही भूतकाळ आहे तर त्यांच्या आयुष्यातून जात नाही. आणि मुक्ता तसं बघायला गेलीस तर समजा सागररावांची अशी कोणती मैत्रीण आली असती तर तू जेलस झालीच असतील ना. तेव्हा मग ती म्हणते की आई मी असं केलं नसतं, मी समजून घेतलं असतं. तेव्हा मग माधवी म्हणते की हेच तर असतं ना, तू घेतलं असतं कदाचित समजूत, परंतु तुला सागरचं आत्ताचं वागणं माहिती आहे, सागरचं तसं नाहीये. ते गेल्या काही वर्षात खूप भोगलेले आहे. आणि सावनी जेव्हा त्यांना निघून सोडून गेली 6 वर्ष ते तसेच राहिले, परंतु सावनी काही परत फिरून आली नाही. गोष्टीचा घाव त्यांच्या मनावर खूप खोलवर लागला होता आणि याचेच व्रण हे तसेच राहिले. वळ गेले असतील परंतु हे व्रण गेलेले नाहीत. आणि त्यांना याचं वाईट वाटलं असेल की सावनी अशा प्रकारे निघून गेली. त्यांचं घर ना बघितलं ना त्यांच्याकडे बघितलं ना पदरातल्या 2 मुलांकडे बघितलं, ती तशीच निघून गेली. यामुळे त्यांना त्याचा खूप त्रास झाला असेल मुक्ता. आणि हा त्रास त्यांच्या मनातून काही केला जात नाही. आता त्यांच्या मनात असा विचार आला असेल की आताही परत तुझ्या बाबतीत तसंच घडेल का, असा विचार त्यांच्या मनात जर आला असेल किंवा निर्माण झाला असेल तर तो खोडून काढायचे प्रयत्न मात्र आपणच केले पाहिजेत ना. त्यांच्या मनाला जो काही त्रास झालाय हे सगळं आपणच विचारून काढून टाकलं पाहिजे ना. तर हे सगळं अशा प्रकारे घडते. आता त्यांनी जर हे सगळं करण्याचा प्रयत्न केला तर तू तोडून कसं चालेल. त्याच वेळेला आता मुक्ता उठते आणि आईच्या मांडीवर डोकं ठेवते. तेव्हा माधवी विचारते की काय झालंय मुक्ता. तेव्हा ती म्हणते की समजलंय ना तुला सगळं. मुक्ता म्हणते की हेच कळलंय मला की तू एक शहाणी आई आहेस आणि मी एक वेडी मुलगी. तेव्हा मग आता माधवी तिला म्हणते की काळजी करू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल, स्वामी आहेत ना, सगळं काही व्यवस्थित करशील,
असं माधवी तिला म्हणत असते. त्यानंतर पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सागर म्हणतो की काय झाले मुक्ता. तेव्हा मुक्ता म्हणते की मी आता घरी नाहीये म्हटल्यावर तुम्ही दुसऱ्या मुलीला मिठ्या मारत फिरताय. तेव्हा सागर म्हणतो की अहो तुम्ही सगळेजण असे काही समजताय ते असं अजिबात नाहीये. की नभा आहे नभा, माझी लहानपणीची मैत्रीण आहे ती. तेव्हा मग आता मुक्ता रडायला लागते. तेव्हा सागर म्हणतो की अहो असं काय करताय, अहो मी बालपणीची मैत्रीण आहे आणि आम्ही एकमेकांना भरपूर दिवसानंतर भेटलो आणि मग आम्ही एकमेकांना मिठी मारली तर त्याच्यामध्ये इतकं काय, अहो मैत्रिणीला मिठी मारण्यामध्ये इतकं काय आहे काय, असं म्हणून आता सागर हे स्वतःलाच प्रोटेक्ट करून सगळ्यांसमोर बोलत असतो. आणि त्याच वेळेला सागरच्या लक्षात येतं की सेम आशू आणि मुक्तासोबतही तेच घडलेलं असणार आणि तो आता गप्प होतो, स्वतःची चूक लक्षात येते. नंतर आता सागर हा खाली येऊन बसलेला असतो. सावनी म्हणते की सागर काय झालंय, तू बोललायस का मुक्ताशी या बाबतीत. तेव्हा सागर म्हणतो की काय बोलू मी तिच्याशी, कोणत्या तोंडाने बोलू, मी जे काही वागलोय त्यानंतर मला काहीच बोलण्याची शरम वाटते, मी कसं बोलू त्यांच्याशी, फेसही नाही करू शकत. त्याच वेळेला आता सावनी म्हणते की सागर मी तुला एक गोष्ट सांगू का, तुझं जर खरंच मुक्तावर प्रेम असेल ना तर तिला सोडून दे या सगळ्यात बंधनातून, तिला मुक्त करून टाक, ती या सगळ्यामध्ये खुश नाहीये. असं म्हणून आता पुन्हा एकदा सावनी ही सागरला मुक्ताच्या विरोधात भडकवते आणि तिला सोडून दे असं सांगत असते. आता सागर हा सावनीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पुढे तसंच वागणार की नेमकं मुक्ता पुढे काय करणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांच्या अपडेट्ससाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.